राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांकडे असलेली पदं कोणाकडे जाणार, कोणाला संधी मिळणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला आहे. याच दरम्यान आणखी एक बातमी समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीय अज्ञातवासात गेलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सुद्धा पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडे अर्थ खातं, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खातं होतं. ही महत्त्वाची खाती कुणाला द्यायची यावरही खलबत केली जात आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं असलेलं अर्थ खातं हे आपल्याकडेच राहावं असं राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला एक संध बांधण्यासाठी पवार कुटुंबियांमधील कोणाकडे तरी पक्षाची धुरा असावी असं मत भाजपाच्या नेतृत्वाचं असल्याची माहिती आहे. यामुळेच पक्षप्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. तसेच पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर पार्थ पवार यांची नियुक्ती केली जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे. तर धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आणि मुंडे यांच्याबद्दल सरकारवर दबाव वाढत होता. त्यानंतर प्रकृतीचे कारण देत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. मात्र धनंजय मुंडे हे या प्रकरणात कुठेही दोषी आढळले नाहीत आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील, त्यांना मंत्रिपद मिळेल अशी माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये देखील धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात कमबॅक करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती. त्याचबरोबर सध्या पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार एक मोठा जन आधार असलेला धनंजय मुंडेंसारखा नेता मंत्रिपदाविना राहणे हे पक्षासाठी कधीही परवडणारं नाही. नक्कीच तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळेल का? त्याचबरोबर कुठल्या खात्याची जबाबदारी ही धनंजय मुंडे यांना मिळेल ते नक्की कमेंट करून सांगा.